आज आपल्याला वाटाण्याची भाजी करायची आहे आणि पाहू शकता इथे वाटाणा घेतलेला आहे। आता मार्केटमध्ये ओला वाटाणा भरपूर आलेला आहे आणि मस्तपैकी आहे तोपर्यंत ओल्या वाटाण्याची भाजी खाऊन घ्यायची। तर अशा छान छान वाटाण्याची भाजी आपण आज करणार आहोत। ओल्या वाटाण्याची भाजी ही काळ्या मसाल्यातली खूप छान लागते चवीला, त्याच्यामुळे आज आपण काळ्या मसाल्यातली भाजी करणार आहोत। आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। आज माझी मुलगी गोजरी ही स्वयंपाक करणार आहे आणि तिची भाजी कशी वाटते ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। तर पाहू शकता अशा प्रकारे आपण इथे वाटाणा सोलून घेतलेला आहे। काय आणलं? आम्ही चिंच आणल्यात बघ, मुलांनी चिंच आणल्या आहेत बघा। खाली बस। पाडी लागलेल्या चिंच आहेत। आज शनिवारची शाळा आहे आणि मस्तपैकी चिंच आणलेल्या आहेत पोरांनी। झाडावरती चढून शेंड्यावरती जाऊन मस्तपैकी गाबोळ्या गाबोळ्या चिंच आणलेल्या आहेत। बघू हे पहा, मस्तपैकी तोंडाला पाणी सुटतंय। तशी गावाकडे मज्जा आहे। शाळा सुटल्या सुटल्या लगेच झाडावरती चढायचं आणि अशा मस्तपैकी गाबोळ्या चिंचा आणायच्या, खायच्या, बोरं खायची। तर अशा मस्तपैकी चिंच आहेत। तर आपल्याला करायची आहे वाटाण्याची भाजी। तिकडे वळूया आपण। इथे आपण शेंगदाणे, लसूण, आलं आणि खोबरं घेतलेलं आहे आणि इथे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर आता लसूण आपण सोलून घेऊया। जास्त नाही सोलून घ्यायचं, थोडासा सोलून घेणार आहोत। कांदे भाजून घेऊया। आता आपण कांदे भाजून घेत, शेंगदाणे भाजून घेऊया। आता खोबरे देखील आपण भाजून घेऊया। आता लसूण, खोबरं आणि कांदा आणि आलं आहे ते वाटण करून घेऊया आणि शेंगदाणे आपण कूट करणार आहोत। आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया। नाही, थोडं। आता जिरी मोहरी आहे यामध्ये टाकायची आहे। तर जिरी मोहरी छानपैकी तडतडली आहे आणि आपलं वाटण इथे तयार आहे। पाहू शकता काळ्या वाटणाची भाजी खूप छान होते म्हणून आपण काळं वाटण काढलेलं आहे। आणि इथे आपले घरगुती मसाले आहेत ते घेणार आहोत आपण। टाक सगळे। परतून घेऊया। हिरवं वाटण कसं झालं? हा, कोथिंबीर नाही टाकली। आणि हळद। आता पुन्हा एकदा मसाला आपण परतून घेऊया सर्व। मसाला छान परतला आहे पाहू शकता। आता यामध्ये आपण वाटणाचं पाणी आहे ते टाकून घेऊया। मसाला छान परतला आहे आणि इथे पाहू शकता कस्तुरी मेथी आहे ही घरीच केलेली आहे, त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तुम्ही पाहू शकता। आणि वाटण देखील आपले छानपैकी परतलं आहे। आता यामध्ये आपण कस्तुरी मेथी टाकूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया।
पाहू शकता मस्तपैकी तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता यामध्ये आपण वाटाणा टाकणार या आहोत. बिळामधून तेल निघतंय बाहेर. तेच शिकायचं असतं स्वयंपाक करताना. कस काय बरं? मम्मी नको पाणी टाकले भारी होईल. तर वाटाणा आपण परतून घेऊया. आता मसाला छानपैकी परतला गेला आहे आणि वाटाणे टाकून आपण पुन्हा एकदा परतला आहे. आता 1-2 मिनटं आपण वाफ काढूया. झालेले आहेत. आता आपण वाफ काढली पाहू शकता मस्तपैकी वाफ निघालेली आहे. आता थोडंसं आपण परतून घेऊया आणि त्यामध्ये वाटणाचं पाणी टाकूया. शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. आणि थोडंसं परतून घेऊया पुन्हा. आता यामध्ये वाटणाचं पाणी आहे ते टाकायचं आहे. आणि अजून थोडंसं पाणी आपण टाकणार आहोत भाजी शिजण्यासाठी. आता मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा ढवळून घेऊया. आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक उकळी आणूया. पाहू शकता मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि तरी देखील छानपैकी आलेली आहे. आता एक 5 मिनटं आपण ही भाजी अशीच ठेवणार आहोत, म्हणजे छान उकळीमध्ये ही भाजी शिजली जाईल. आणि पाहू शकता मस्तपैकी आपली भाजीला उकळी आलेली आहे आणि आपली भाजी देखील शिजलेली आहे. मस्तपैकी वाटाणेही शिजले गेले आहेत. आता वरून थोडीशी आपण कोथिंबीर घातलेली आहे. आणि आज लेकीने मस्तपैकी भाजी बनवलेली आहे आणि ती आई खाणार आहे. आई करत असते भाजी आणि लेक खात असते, परंतु आज उलटं झालेलं आहे. लेकीने भाजी केलेली आहे आणि ती आई आज भाजीची चव चाखणार आहे. मी केलेल्या ओल्या वाटाण्याच्या भाजीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट्समध्ये सांगा मी केलेली भाजी कशी झाली. या जेवायला. एकदम भारी झाली भाजी.